प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। संभाजी भिडे अर्थात या संभाजी भिडेला महाराष्ट्रातील जनता मनोहर कुलकर्णी या नावानं सुद्धा संबोधते। या संभाजी भिडेचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे असं महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं आहे। अर्थात ते काही असो, तो मनोहर कुलकर्णी असो की संभाजी भिडे असो, विकृती ही विकृती असते। आज देखील संभाजी भिडे या माणसाला आमच्या देशाच्या विरोधात बोलायला कोणी लावतं की काय, आमच्या देशाच्याच विरोधात हा माणूस नेहमी का बोलतो असा प्रश्न निर्माण व्हावा। आंब्याच्या झाडापासून मुलं जन्माला येतात किंवा आंब्यापासून मुलं जन्माला येतात असा शोध या संभाजी भिडेनं लावला असेल। आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु ह्या देशाचा तिरंगा आम्हाला मान्य नाही। या देशाचं सर्व धर्म समभाव हे नपुंसक आहे असं जे विधान संभाजी भिडे करतं, त्यावेळेला निश्चितपणे या संभाजी भिडेच्या माग कोणीतरी आहे। अन्यथा हा माणूस दिवसा ढवळ्या देशद्रोही विधान करतो। या माणसाला अटक करण्याची हिम्मत इथलं सरकार का दाखवत नाही? सरकारचा हा माणूस कोण लागतो असा थेट प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे सचिन खरात यांनी विचारला आहे। सोशल मीडियावरती त्यांनी एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला की हा संभाजी भिडे सरकारचा कोण लागतो? जावई लागतोय काय? या माणसाला तुम्ही अटक करत नाही? हा माणूस सातत्यानं, मग तो कुरुळकर असेल, कोरटकर असेल, सोलापूरकर असेल, ही अवलाद कोणती? ही सातत्यानं आमच्या देशाच्या विरोधात, आमच्या महापुरुषांच्या विरोधात बडबडत राहते, देशद्रोही वक्तव्य करत राहतात। अशा ह्या लोकांना सरकार पाठीशी का घालतं? यांना सरकार जेरबंद का करत नाही? यांना तुरुंगाची हवा का खाऊ घालत नाही? इथे स्टेटसला काहीतरी ठेवलं म्हणून एखाद्या व्यक्तीवरती, म्हणजे तो त्या उच्चवर्णीय नसला पाहिजे, फक्त त्याला तुम्ही जेलबंदी सडवता। आणि हा माणूस दिवसा ढवळ्या इतकं बेफानपणे काहीही बोलतो, त्या माणसावरती मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही। का करण्यात येत नाही असा थेट सवाल सचिन खरात यांनी विचारला आहे। मित्रांनो, सचिन खरातनं फक्त हा प्रश्न विचारला नाही, तर नरेंद्र मोदी ह्या प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असणारे रामदास आठवले यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलाय। रामदास आठवले म्हणतात की हा संभाजी भिडे नेहमी आमच्या भारताच्या विरोधात, आमच्या देशाच्या विरोधात देशद्रोही वक्तव्य करतो। त्या संभाजी भिडेंना सरकारनं कडक कारवाई करावी। संभाजी भिडेला या वेळेला सरकारनं पाठीशी घालू नये असं रामदास आठवले यांनी सुद्धा आपल्या ट्विटरवरती जे त्यांनी ट्विट केले त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। अर्थात सरकार काही कारवाई करणार नाही असं आपल्याला दिसून येते, कारण आतापर्यंतच्या सरकारच्या संभाजी भिडेबद्दल असणाऱ्या भूमिकेवरून आपल्याला ते दिसतंय। संभाजी भिडेबद्दल इतकं सरकारला का प्रेम आहे? संभाजी भिडेचा बोलविता धनी कोण आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे, जनतेसमोर आलं पाहिजे। हम करे सो कायदा या देशामध्ये नाही चालणार। या देशाचे संविधान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे। बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी करून हे संविधान देशाला दिलंय। या संविधानानुसारच हा देश चालणार। हम करे सो कायदा या देशामध्ये चालणार नाही। संभाजी भिडेला जेरबंद तर केलंच पाहिजे, परंतु संभाजी भिडे सारख्या लोकांना पाठीशी घालणाऱ्या ज्या कोणत्या अदृश्य शक्ती, विकृती जे काही आहे, त्यांना सुद्धा योग्य तो धडा शिकवला गेला पाहिजे। जय भीम। प्रिय क्रांती मित्र हो,
भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.